लोकसभा निवडणुकीत बारामतीमध्ये नणंद विरुद्ध भाऊजाई लढत झाली। यावरून उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मोठं विधान केलंय। बारामतीमध्ये सुनेत्रा पवारांना सुप्रिया सुळेंविरोधात उभं करणं ही माझी चूक असल्याची कबुली अजित पवारांनी दिली आहे। एका वृत्तवाहिनीशी बोलताना अजित पवारांनी ही कबुली दिली आहे। बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार लढत झाली, त्यामुळे सुनेत्रा पवारांचा पराभव झाला। बारामतीतच अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा पराभव होणं हा अजित पवारांसाठी मोठा धक्का मानला गेला। आता अजितदादांनी दिलेल्या या कबुलीमुळे चर्चांना उधाण आले। लोकसभा निवडणुकीत बारामतीतून सुप्रिया सुळेंविरोधात सुनेत्रा पवारांना उभं करणं ही मोठी चूक होती असं अजित पवार म्हणाले। नणंद विरुद्ध भाऊजाई अशी निवडणूक व्हायला नको होती अशी देखील प्रतिक्रिया यावेळी अजितदादांनी दिली। रक्षाबंधनाच्या दिवशी बारामतीत असेल तर राखी बांधून घ्यायला बहिणींकडे जरूर जाईल असंही अजित पवार म्हणाले। माझ्या आयुष्यात खूप माझ्याबरोबर राहिलेले अनेक दादा आहेत, पण आता 19 तारखेला काय कार्यक्रम आहे हे आम्हाला पक्षाला विचारावं लागेल, कारण का मी विधानसभेच्या आता कामात सगळेच व्यस्त आहोत। आज महागाई, बेरोजगारी आणि भ्रष्टाचार ही एवढी मोठी आव्हानं राज्यात आहेत, त्याच्यामुळे आधी लग्न कोंडाण्याचं आणि नंतर सगळं साजरं। मला वाटतं या सगळ्या गोष्टी आफ्टर थॉट आहेत। आता दोन्ही विषय त्या ठिकाणी होऊन गेलेले आहेत, पण अजितदादाचं मन तसं निर्मळ असतं, त्यांच्या पोटात काय राहत नाही आणि त्याच्यामुळं मग त्यांना जेव्हा वाटतं ते उत्स्फूर्तपणे अशा गोष्टी बोलत असतात, प्रांजळ कबुली देत असतात। हा त्यांच्या स्वभावाचा भाग आहे। राजकारणामध्ये थोडं बहुत चुक्या होत असतात। अजितदादाला उभं त्या सुप्रिया सुळेच्या विरोधात उभं करायचं का नाही करायचं हा त्यांचा वैयक्तिक निर्णय होता, आणि म्हणून त्याच्याबद्दल जर त्याने आज चुकी कबुली केली असेल किंवा चूक वाटत असेल तर हा त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे।